नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची पुरणपोळी. आता आपण हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ वापरत आहोत. आता ही मी मुगाची डाळ अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला पाणी मुगाची डाळ आहे पाण्यात घालून घेतल्याच्या नंतर अगदी 1 ते 1.5 कांड आपल्याला पाणी वरती हवं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे. हरभऱ्याच्या डाळीला जसं जास्त पाणी लागतं तसं मुगाच्या डाळीला पाणी जास्त लागत नाही आणि ती थोडी पटकन शिजते, त्याच्यामुळं आपल्याला पाणी थोडंसं कमी घालायचं आहे. आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपलं जे उकळतं पाणी होतं त्यामध्ये घालून घेतली. आता तुम्ही माझं पाण्याचं प्रमाण बघा. डाळ घातल्याच्या नंतर अगदी 1 ते 1.5 कांड पाणी वरती आहे डाळ सोडून. तर आपण त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि हळद घातली आहे. आता तसं तर डाळ आपली डार्क पिवळ्या रंगावर असते, पण आपल्याला हळद घातल्याने थोडासा पोळीला पिवळा रंग येतो, म्हणून आपण थोडीशी हळद घालून घ्यायची आणि याला उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. मिडियम म्हणजे अगदी स्लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अर्धवट झाकण ठेवायचं आहे. पूर्ण झाकण ठेवल्यानंतर ना मुगाचं जे पाणी असतं ते उतू जातं, म्हणून आपल्याला पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे. अगदी चटकन शिजतं हे पुरण. बोटावर दाबून दाखवते मी तुम्हाला. डाळीचं अगदी मऊ शिजलेली आपली शिजलेली डाळ आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊ. आता डाळीमध्ये आपलं काही जास्त पाणी नाही आहे, तरी पण आपल्याला थोडीशी नितळून घ्यायची. जेवढं पण काही शिल्लक पाणी असेल ते निघून जाईल. आपल्याला होता होईल तेवढी ही पूर्णपणे डाळ थंड करायची आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला तिला परतण्यासाठी घ्यायची आहे. आता आपण डाळ अर्धा किलो घेतलेली आहे, तर अर्धा किलो डाळीला आपण 1.5 पावशेर गूळ किंवा मग त्याच्यापेक्षा थोडासा जास्त, तुम्हाला गोड आवडत असेल जास्त घातलं तरी काही हरकत नाही, पण त्याचं प्रमाण म्हणलं तर अर्धा किलो डाळीला आपण 1.5 पावशेर गूळ घालतो आहे. कारण ही डाळ काही जास्त प्रमाणात फुगलेली नाही आहे किंवा फुगत नाही आहे. हरभऱ्याची डाळ जशी डबल फुगून येते, मग त्याला आपण समप्रमाणामध्ये गूळ घातला तरी चालतो, पण याच्यामध्ये थोडासा कमी गूळ घालायचा. किंवा तुम्ही जर वाटीनी प्रमाण घेतलं तर 2 वाटी डाळीला 2 वाटी जर आपण मुगाची डाळ घेतली तर त्याला 1.5 वाटी गूळ घालायचं आहे. हे प्रमाण त्याचं योग्य आहे. आता गूळ वितळल्याच्या नंतर किंवा विरघळल्याच्या नंतर ना या पद्धतीने पातळ होतं आहे, पण आपण त्याला परतवून पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. आता आपलं पुरण जे डाळीचं असतं हरभरा डाळीचं, त्याला परतायला जास्त वेळ लागत नाही, पण याला परतण्यासाठी जास्त वेळ लागतो. माझं पूर्णपणे त्यातलं पाणी आटून आपलं पुरण व्यवस्थित तयार झाले. पुरण तयार झालं आहे हे कसं ओळखायचं, तर आपला जो चम्मच आहे ते पुरणाच्या मध्ये जर मधोमध उभा केला आणि तो न हलता उभा राहिला व्यवस्थित, तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थित तयार झालं आहे. आणि त्यानंतर ना आपण त्यामध्ये विलायची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर, या तिन्हीपैकी कोणतेही वापरू शकतो, पण मी तिन्ही प्रकार वापरलेले आहेत. कारण मुगाच्या डाळीला थोडीशी एक गोडसर चव असते आणि त्याला अजूनच थोडीशी चव उठून येण्यासाठी आपण त्यामध्ये तिन्ही प्रकार घातलेत. कारण याची टेस्ट जी असते ती खरंच खूप छान लागते मुगाच्या डाळीच्या पुरणाची. आणि तिन्ही पण प्रकार घालून बघा, विलायची आणि सुंठ आणि जायफळ. आता आपलं पुरण आपण थंड करून वाटून घेणार आहे, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ आणि मीठ दोन्ही घेतलेले परातीमध्ये पीठ चाळून घेतले. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण मळून भिजत घालून ठेवणार आहोत किंवा भिजायला ठेवणार आहोत आणि हे पीठ भिजेपर्यंत आपण पुरण वाटून घेऊ. आणि पुरण मी पुरणाच्या चाळणीने वाटते. तुम्हाला कोणत्या याने म्हणजे पुरण यंत्राने, पुरणाच्या चाळणीने किंवा मिक्सरलाही बारीक केलं पूर्ण थंड झाल्याच्या नंतर तरी काही हरकत नाही. व्यवस्थित पुरण बारीक होतं मिक्सरला पण. माझं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता याला मी असंच भिजत ठेवणार आहे आणि ज्यावेळेस ते पूर्णपणे भिजेल त्याच्यानंतर त्याला तूप लावून पुन्हा एकदा मऊ करणार आहे. वाटून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पुरण दाखवते. अगदी मऊ पुरण झालंय आपलं. या पद्धतीने गोळा करून दाखवते मी तुम्हाला. हातालाही चिटकत नाही आणि व्यवस्थित त्याचं पुरण तयार झालंय आपलं मुगाचं. आता आपण तूप लावून पीठ आपलं मऊ मळून घ्यायचंय पुन्हा एकदा. पीठ आपण जेवढं मळू तेवढ्या आपल्या पोळ्या अगदी सॉफ्ट तयार होत आहेत आणि व्यवस्थित पुरणही त्याच्यात भरपूर प्रमाणात भरलं जातं, म्हणून पीठ मळायची मेहनत घेऊया आपण भरपूर. आता उंडा करून बघा, मी एक पोळी केली आहे. ॲक्च्युली ते शूट झालं नाही माझं पहिल्या पोळीचं. आता मी पुन्हा तुम्हाला एक उंडा करून दाखवते. या पद्धतीने मी पिठाचा उंडा तयार करून घेते.
पहा मी पुरण भरपूर प्रमाणामध्ये पुरण त्यामध्ये भरलं तरी चालतं, पोळी फुटत नाही आणि छान फुगतात पोळ्या आणि मऊ पण होतात. पुरण भरून घ्यायचं आहे आपल्याला, त्याचा उंडा तयार करायचा आहे आणि आपल्याला ती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. लाटायलाही त्यातला आपलं जे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पुरणाची पोळी लाटतो त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ डॉक्टरनी खायला सांगितलेली नसेल, पण पुरणपोळी जर आवडत असेल किंवा काहींना आहे ना ॲसिडिटीचा त्रास असतो, तेही हरभऱ्याची डाळ खात नाहीत, तर त्यांनी या पद्धतीने मुगाच्या डाळीचं पुरण करून मुगाच्या डाळीची पुरणपोळी केली तर काहीच हरकत नाही. खूप छान लागते ही पुरणपोळी. अजिबात आपल्याला वाटत नाही की आपण यामध्ये कोणची डाळ वापरली आहे. हरभऱ्याच्या डाळीपेक्षाही सॉफ्ट पुरणपोळी तयार होते ही, कारण त्याचं पुरण जे असतं रवाळच्या ऐवजी एकदम मऊ तयार होतं. मुगाच्या डाळीचं जे पुरण आहे ते अगदी मऊ तयार होतं. लाटण्यासाठी मला काहीच म्हणून असा त्रास होत नाही त्याचा, किंवा कुठं फुटत नाही पुरणपोळी, आणि पुरणही व्यवस्थित, पुरणपोळी सगळ्या बाजूनी व्यवस्थित आतमधनं लागलं जातं पोळीला. पुरणपोळी पूर्णपणे लाटून झाल्यावर तुम्हाला दाखवते बघा. पुरणपोळीच्या वरनं दिसत असेल ना आपल्याला, सगळ्या बाजूने आतमधनं आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित पसरल्या गेलेलं आहे. आता पुरण जर सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरल्या गेलं की पोळीच्या काठेपर्यंत जर पुरण व्यवस्थित भरल्या गेलं आणि ते लाटतानाही व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरलं तर पोळी आपली 100% फुगतेच आणि मऊ पण होते पोळी खूप. त्यामुळं लाटताना किंवा उंडा बनवताना याची काळजी घ्या की आपण व्यवस्थित उंडाही बनवायचा आहे. लाटताना एकसारखं दोन्ही बाजूनी, दोन्ही साईडने आलटून पलटून पोळी आपल्याला लाटायची आहे. मग पोळीची दोन्ही बाजू अगदी पातळ तयार होतात. नाहीतर आपण एकच बाजूनी जर जास्त लाटलं तर एक बाजू जाड आणि एक बाजू पातळ तयार होते. त्यामुळं आपल्याला लाटताना दोन्ही बाजूनी आलटून पलटून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आता पुरणपोळी तव्यावर टाकल्याच्या नंतरनं व्यवस्थित आपल्याला तूप लावून भाजून घ्यायची. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता. मी तूप वापरलेलं आहे. व्यवस्थित सगळीकडून भाजून घ्यायची. पोळी भाजताना तुमच्या लक्षात आलं असेल पोळी किती मऊ झालेली इथे. पोळीची घडी करून आपण व्यवस्थित दोन्ही बाजूनी पोळी भाजून घेऊ. खरं तर हे पुरण मी पातेल्यामध्ये तयार केलं. तुम्ही कुकरमध्ये जरी तयार केलं ना तरी काय हरकत नाही. कुकरमध्ये अगदी 2 किंवा 3 शिट्ट्यामध्येच आपली डाळ व्यवस्थित शिजल्या जाते. पण मला कुकरच्या ऐवजी पातेल्यामध्ये शिजवलेलं पुरण आवडतं, म्हणून मी ते जी मुगाच्या डाळ शिजवली ती मी पातेल्यामध्ये शिजवलेली. आपली पोळी किती सॉफ्ट झाली बघा. मी पोळ्या लाटून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला दाखवते. अगदी पोळी मऊ तयार होते आणि पोळी मी तुम्हाला फोडून पण दाखवणार आहे की पोळीला आतमधनं पुरण किती व्यवस्थित पसरलं गेलं आहे किंवा व्यवस्थित पांगलं गेलेलं आहे आपलं पुरण. ते मी बनवलेल्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.